नवरा आणि नवरी असं म्हटलं, की मला गमतीनं ह्या शब्दांचा विग्रह करावा असं वाटतो. वरणे या शब्दाचा अर्थ होतो निवडणे. मग नवरा आणि नवरी ह्याचा अर्थ वरू नयेतो नवरा आणि वरू नयेती नवरी असा असेल का? ह्यातला विनोद जरी सोडला, तरी कोणत्याही पद्धतीने म्हणजे अरेंज किंवा लव्ह मॅरेज करून एकमेकांची निवड केल्यावर म्हणजे एकमेकांना वरल्यावर आपल्या त्या निर्णयाची जबाबदारी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी घेणं वैचारिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम झालेल्या दोन प्रौढांना का घेता येत नाही? अर्थात मी हुंडा, शोषण, फसवणूक इत्यादी परिस्थितींबद्दल बोलत नाही. तर क्षुल्लक टाळता येणाऱ्या किंवा हाताळता येणाऱ्या कौटुंबिक कलहाबद्दल बोलते आहे. कारण सध्याचा वाढता घटस्फोटाचा आकडा बघता प्रश्नच पडतो आहे, की ह्या जोडप्यांचं सुरू काय? तसं पाहता भारतामध्ये घटस्फोटाचा टक्का जरी कमी असला, तरी लग्नबंधनात असलेले ते दोघं खरंच आनंदात आहेत का? एकमेकांचा सहवास उपभोगत आहेत का? की रूममेट म्हणून राहतायत? हे कोडच आहे. ठरवून एकत्र आलेल्या 2 भिन्न व्यक्तींचे विचार, मूल्य, संस्कार, स्वभाव हे सगळं भिन्न असलं तरीही सहवासामध्ये आनंद आणि समाधान शोधण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. कारण सगळ्यांचं एकमत होईल ही अपेक्षा अवघडच असते. आणि तसं जर नसेल, तर त्या नात्याचा प्रवास हा चुकीच्या दिशेने व्हायला लागतो. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. आपण गेल्या 2 भागांमध्ये म्हणजे दिवाळीच्या आधीच्या 2 भागांमध्ये बायकोच्या काय अपेक्षा असतात, नवऱ्याला काय हवं असतं, हे पाहिलं आणि मला वाटतं ते बघून लोकांना आता थोडं आपण काय करायला पाहिजे, याबद्दल जराशी जाणीव नक्कीच झाली असेल. पण वाटतं, की एकमेकांना समजून घेणं हे इतकं भयंकर कठीण आहे का? म्हणजे एकमेकांकडनं असलेल्या अपेक्षा या इतक्या दुरापास्त असतात? जगामध्ये प्रत्येक जोडप्याचं काहीतरी वाद किंवा कधी भांडण हे होत असतंच किंवा होतंच. पण ते वाद आणि ते भांडण कसं सोडवलं जातं यावर ठरतं, की ते जोडपं आनंदी, समाधानी आहे की नाही. अर्थातच माझ्याकडे जी जोडपी येतात, ती आनंदी, सुखी, समाधानी जोडपी येतच नाहीत. जी येतात ती त्रासलेली आणि त्यांच्यात असलेला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणारी. तेव्हा जोडप्यांबद्दल जो काही अनुभव आहे, तो माझ्या अनुभवांचा असला तरीही तुम्ही देखील सभोवती दिसणाऱ्या जोडप्यांचं निरीक्षण केलं, तर तुम्हाला अनेक प्रकारचे लोक आढळतील. म्हणजे कॉम्बिनेशन आढळतील. जसं एकमेकांची पाठराखण करणारे, एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेणारे, एकमेकांचं कौतुक करणारे, एकमेकांचा गुणदोषांसकट स्वीकार केल्याने दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न न करणारे आनंदी जोडपे. तर कुणी तसं बरं सुरू असतं, नाराजीनी का होईना, पण जुळवून घेणारे, एकमेकांच्या उणीवा उघड्या पाडत, सो कॉल्ड मस्करीत टोमणे मारत, स्वतःच्या आवडी बाजूला सारत, नात्याला पुढे नेणारे रुसलेले जोडपे किंवा इतरांसमोरही एकमेकांना शाब्दिक फटकारे मारणारे, दुसरा कसा चुकीचा आहे हे सांगत त्यांना स्वतःला त्या नात्यात किती सहन करावं लागतं हे सातत्याने सांगणारी असे विविध जोडपे दिसतात. म्हणजे जोडप्यांचं नातं एकतर हसलेलं असतं, रुसलेलं असतं किंवा चक्क नाचलेलं असतं. मग जेव्हा एखादं नातं हसलेलं असतं, तेव्हा कसं असतं? दोघांचंही 100% जुळणार नाही, याची त्यांना कल्पना असते. त्यामुळे एखाद्या विषयामध्ये दुसरा त्याचा इन्फ्लुअन्स मान्य करत असतो. दुसऱ्याच्या वागण्याला पर्सनली न घेता त्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. इगोला मध्ये न आणता दोघंही माघार घेतात. काही गोष्टी सोडून देतात, काही हसण्यावारी नेतात, पण मनात कटुता ठेवत नाहीत. इंटरडिपेंडंट असलेल्या त्यांच्या या नात्याला आणि स्वतःला सुद्धा ते समाधान देतात, तेव्हा त्यांचं नातं हे हसलेलं असतं. काही जोडपी सगळ्यांसमोर बरी असतात, छान दिसतात आणि काही अंशी छान असतात सुद्धा. तरीही दोघांनाही किंवा दोघांनीही काही ठिकाणी मनाविरुद्ध ॲडजस्ट केलेलं असतं.
आणि नात्याला पुढे नेण्याचं ठरवून त्या रस्त्यामध्ये येणाऱ्या आपल्या इच्छा आकांक्षांना बाजूला ठेवलेलं असतं. पण त्याबाबत ॲक्सेप्टन्स नसल्याने म्हणजे आपल्याला काही ॲडजस्ट करायला लागतंय, कॉम्प्रोमाईज करावं लागतंय, कधी सॅक्रिफाय करावं लागतंय. ह्याचा ॲक्सेप्टन्स नसल्याने त्याचं त्यांना सारखं वाईट वाटत असतं. तो मनाचा सल जो आहे, तो अनेकदा असा मग बोलण्यामध्ये येतो. तो दुखरा कोपरा झळकून जातो. मनात कुठेतरी खोलवर आपला जोडीदार समजून घेत नाही याची खंत जरूर असते. म्हणूनच आहे त्यात आनंद मानायचा हे ठरवल्यावर स्वतःचा आनंद शोधत ते स्वतःच्या नात्याला पुढे नेतात. म्हणजे दुःख नाही म्हणून आनंद आहे असं मानणारं हे नातं मला जरासं रुसलेलं वाटतं. तर काही नवरा-बायको हे बऱ्यापैकी नाराज असतात. एकमेकांच्या आयुष्यात आपण का आलो? ह्याच्याबद्दल प्रचंड पश्चात्ताप करणारे हे दोघे सारखी एकमेकांची उणी-धुणी काढत असतात. आणि या जोडीदारासोबत आपण कसं आनंदी नाही, हे जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. एकमेकांच्या वागण्याचा, बोलण्याचा, सवयींचा, अगदी नातेवाईकांसकट सगळ्याच बाबतीमध्ये आपल्याला कसा त्रास होतो आहे, हे सातत्याने सांगत असतात. मग भांडणासाठी यांना कुठलंही कारण लागत नाही. एखादं निमित्त सुद्धा पुरतं. संधी सापडली की एकमेकांवर शाब्दिक वार केल्याशिवाय राहत नाहीत. मुलं असतील तर मुलांसाठी म्हणून एकत्र राहतोय असं म्हणतात, पण त्या एकत्र राहण्याला फारसा अर्थ नसतो. कारण मुलांना त्यांच्या अशा एकत्र राहण्याचा उपयोग होतच नाही, झाला तर मनस्तापच होतो. आणि बऱ्याच अंशी खराब झालेलं हे नातं असतं. त्यामुळे त्यांच्या नात्यामध्ये गोडवा किंवा रुसवा हे तो सोडाच. पण नात्याच्या साचलेपणामुळे इतरांना देखील जाणवावा असा जणू काही त्या नात्याला दुर्गंध येत असतो आणि म्हणून मला हे नातं नासलेलं वाटतं. याशिवाय एक प्रकार असा, की ते दोघं एकत्र येतात. काही कारणाने त्यांचं पटत नाही आणि आपलं पटत नाही, आपल्यापैकी कुणीही माघार घेणार नाही किंवा आपण नात्यावर काम करायला तयार नाही, ह्याची कल्पना असल्याने ते नात्याला पूर्णविराम देतात. मग तो इगो असो, अपरिपक्वता असो, दुसऱ्याला भावनिकदृष्ट्या समजून घेणं न जमल्याने असो किंवा इतर कुठल्याही कारणाने असो. म्हणजे कधी अगदी फुटकळ कारण किंवा अतिशय सबळ कारण, पण नात्याला ते संपवतं. म्हणजे मग हे नातं कायम रुसलेलं न राहता किंवा त्या नात्याला नासेपर्यंत न खेचता आपलं नातं फसलं आहे, हे ते मान्य करतात आणि वेगळे होतात. अर्थात समुपदेशक म्हणून जेव्हा माझ्याकडे अशा संघर्षातून जाणारी जोडपी येतात, तेव्हा सुसंवादाची तंत्र किंवा पुढे जाण्याचा, इतरांना समजून घेण्याचा मार्ग जरी मी दाखवत असले, तरी त्या मार्गावर चालण्याचे प्रयत्नही त्यांनाच करायचे असतात. नात्यामध्ये प्रेम आणि नात्याचं सौंदर्य टिकवण्यासाठी लागणारी मेहनत ही त्यांनाच घ्यायची असते. पण जेव्हा अशी मेहनत त्यांना महत्त्वाचं वाटत नाही, फ्लेक्सिबल झालो तरच टिकणार आहो हे पटत नाही, तेव्हा मनात येतं, की खरं म्हणजे आयुष्य सोपं आहे. आपण कठीण केलंय. खरं ना? पण जेव्हा नात्याचा प्रवास चुकीच्या दिशेने होतो, तेव्हा वेगळं होण्याची इच्छा होते. तर त्यांची ही इच्छा खरंच ग्राह्य धरावी की नाही? म्हणजे वेगळं व्हावं की नाही? त्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.